नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मार्च महिन्यामधील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्याचा डिटेलमध्ये स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत. चला मग वेळ न घालवता या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. तर प्रश्न असेल की नुकतेच 2026चा ICC पुरुष T20 विश्वकप कोणी जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आपल्या भारतीय संघाने नुकतंच हा पुरुष T20 विश्वकप जिंकलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत. तर ही जी काही ICC T20 विश्वचषक जी स्पर्धा आहे त्याची ही आवृत्ती होती 10व्या क्रमांकाची. यामध्ये विजेता ठरलेला आहे भारत आणि भारताने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलेलं आहे. याचा उपविजेता न्यूझीलंड हा संघ ठरलेला आहे. आणि ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेली होती, भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ही जी काही स्पर्धा आहे कोणत्या देशामध्ये पार पडलेली आहे. तर भारत आणि श्रीलंका हे दोन देशांमध्ये आपल्याला विसरायचं नाही. याचा जे काही आयोजन आहे ते मित्रांनो ICC कडून करण्यात आलेलं होतं. आणि ही जी काही स्पर्धा आहे त्याचा अंतिम सामना जे नरेंद्र मोदी स्टेडियम आहे अहमदाबाद या ठिकाणी त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. हे सुद्धा ठिकाण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये एकूण 20 संघांनी सहभाग हा नोंदवलेला होता. आणि हा जो स्पर्धा आहे या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर होता रोहित शर्मा. हे सुद्धा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं की भारत T20 विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान संघ, तसेच सलग 2 वेळा व एकूण 3 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातला पहिला संघ ठरलेला आहे. हे खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. यावर हमखास येणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्न हा आपल्याला दिसून येणार आहे. आणि याची काही स्पर्धा आहे मित्रांनो, याचा मालिकावीर ठरलेला आहे संजू सॅमसन, सामनावीर ठरलेला आहे फायनल मॅचचा जसप्रीत बुमराह. आणि सर्वाधिक विकेट्स कोणी घेतलेले आहेत तर जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 14 विकेट्स या स्पर्धेमध्ये पटकावलेले आहेत. हे सुद्धा मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण अत्यंत महत्त्वाची स्पर्धा आहे. कारण एखाद्या वर्षी जर वर्ल्ड कप स्पर्धा ही झालेली असेल तर त्या वर्षीच्या पेपरमध्ये हमखास त्यावर प्रश्न हा आपल्याला विचारला जात असतो. म्हणून हे सर्व मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपण लक्ष देऊन हे मुद्दे या ठिकाणी रिवाइज करायचे आहेत. चला मग पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. हे जे काही भारताने T20 विश्वचषक जिंकलेले आहेत ते आपल्याला वर्ष लक्षात ठेवायचे आहेत. 2007ला भारताने पहिल्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि पहिलंच हे विजेतेपद होतं भारताचं. आणि सुरुवात सुद्धा याच वर्षी या T20 वर्ल्ड कपला झालेली आहे. कर्णधार कोण होता तर महेंद्रसिंग धोनी. 2024ला भारताने कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकलेला होता. आणि आता तिसऱ्यांदा कर्णधार होता सूर्यकुमार यादव. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असेल, हा सुद्धा महत्त्वाचा क्रीडाविषयक प्रश्न आहे. प्रश्न असेल की महाराष्ट्र केसरी 2026चा विजेता कोण ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, हर्षवर्धन सदगीर. हा नुकताच जी काही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडलेली आहे 2026 वर्षासाठी त्याचा तो विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर महाराष्ट्र केसरी 2026 ही जी काही पार पडलेली आहे त्याची ही 68व्या क्रमांकाची आवृत्ती होती. विजेता ठरलेला आहे नाशिकचा हर्षवर्धन सदगीर. उपविजेता ठरलेला आहे सोलापूरचा महेंद्र गायकवाड. आणि ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, ती स्पर्धा पुणे या ठिकाणी असलेले जे काही वाघोली ठिकाण आहे त्या ठिकाणी पार पडलेले आहे. हे ठिकाण सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि जो विजेता आहे त्याला बक्षीस म्हणून चांदीची गदा, 5 लाख रुपये रोख रक्कम आणि फॉर्च्युनर गाडीही देण्यात आलेली आहे. त्यासोबतच मागील वर्षीचा विजेता कोण होता 2025चा, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे पृथ्वीराज मोहोळ, जो की पुण्याचा होता. हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच ही जी काही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक वेळा विजेता कोण ठरलेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येत असतो. तर नाव लक्षात ठेवायचं आहे. 2 मल्ल आहेत, नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी आतापर्यंत प्रत्येकी 3 वेळा ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे ते पटकावलेलं आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की महिला महाराष्ट्र केसरी 2026ची विजेता कोण ठरली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी,
अमृता पुजारी ही महाराष्ट्र केसरी जी आहे महिलांची 2026ची त्याची ती विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर महिला महाराष्ट्र केसरी 2026ची ही 4थ्या क्रमांकाची आवृत्ती होती. याची विजेती ठरलेली आहे कोल्हापूरची अमृता पुजारी आणि उपविजेती सुद्धा कोल्हापूरचीच आहे वेदिका सासने. हे 2 नावं लक्षात घ्यायची आहेत. त्यासोबतच ही जी काही महिला महाराष्ट्र केसरी आहे मित्रांनो, त्याची सुरुवात कधी झाली होती ते परीक्षेत विचारण्यात आलेलं आहे. तर लक्ष ठेवायचं आहे या स्पर्धेला 2023 साली सुरुवात झालेली आहे आणि ही 4थी आवृत्ती होती. मागील काही विजेत्या आपण जर बघितली तर 2023ला प्रतीक्षा बागडी, 2024ला भाग्यश्री फंड, 2025ला पुन्हा एकदा भाग्यश्री फंड ही याची विजेता ठरलेली होती. आता 2026ला अमृता पुजारीने हे विजेतेपद पटकावलेलं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नेपाळचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, बालेंद्र शाह हे नेपाळ या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. ही मित्रांनो एक आंतरराष्ट्रीय नियुक्ती संदर्भामधील अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे, कारण बऱ्याचशा परीक्षांमध्ये यावर आपल्याला प्रश्न हा विचारण्यात येणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. तर नुकतंच बालेंद्र शाह हे जे नेपाळ देश आहे त्याचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी जी काही नुकतंच इलेक्शन्स झालेले आहेत त्यामध्ये त्यांचा जे पक्ष आहे राष्ट्रीय स्वतंत्र पक्ष, त्याने 165 जागांपैकी 125 जागा ह्या जिंकलेल्या आहेत. त्यांनी कोणाचा पराभव केलेला आहे तर अगोदरचे जे पंतप्रधान होते KP शर्मा ओली यांचा पराभव केलेला आहे आणि असा एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दाखवलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याविषयी जर आपण बघितली तर नेपाळमध्ये मित्रांनो मागच्या वर्षी जेनझी आंदोलन झालं होतं आणि हे एक हिंसक असं आंदोलन होतं, ज्याद्वारे त्या ठिकाणची जी सरकार आहे त्या ठिकाणच्या युवकांनी उलथून टाकली होती. त्यानंतर त्या ठिकाणचे जे अगोदरचे पंतप्रधान होते KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिला होता आणि तात्पुरत्या अंतरिम पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणच्या ज्या काही महिला आहेत सुशीला कार्की यांची नेमणूक करण्यात आलेली होती मित्रांनो. आणि या सुशीला कार्की नेपाळ या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुद्धा ठरलेल्या होत्या. हे सुद्धा मुद्दा आपण याविषयी या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता नवीन पंतप्रधान बनलेले आहेत बालेंद्र शाह, ज्यांनी हे जे काही जेनझी आंदोलन झालेलं होतं त्याचं नेतृत्व केलेलं होतं मित्रांनो. आणि हे जे बालेंद्र शाह आहे त्यांच्याविषयी अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ते प्रसिद्ध त्या ठिकाणचे रॅपर आहेत मित्रांनो, जे की आता या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे की नक्षलमुक्त होणारे देशातील तिसरे राज्य कोणते बनले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, बिहार हे भारतातील नक्षलमुक्त होणारे तिसरे राज्य बनलेले आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच बिहार या राज्याला केंद्र सरकारने नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो. अधिकृतपणे याची घोषणाही नुकतंच करण्यात आलेली आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारतातलं नक्षलमुक्त होणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर कर्नाटक आहे, दुसरं राज्य कोणतं आहे मध्य प्रदेश आहे आणि तिसरं आहे बिहार हे राज्य. हे तिन्ही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे यासाठी कारण यावर परीक्षेमध्ये प्रश्न हा येऊ शकतो. त्यासोबतच आपल्याला नक्षलवादी चळवळ जी आहे त्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तर ही जी काही चळवळ आहे मित्रांनो याची सुरुवात 1967 मध्ये जे पश्चिम बंगाल राज्य आहे त्या ठिकाणी जे दार्जिलिंग जिल्हा आहे त्या ठिकाणी एक नक्षलबारी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी या नक्षलवाद जी आहे त्याची उगम झालेला आहे. हे मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच रेड कॉरिडॉर म्हणून एक संकल्पना आहे किंवा आपण असं म्हणतो की ज्या ठिकाणी नक्षलग्रस्त भाग आहे अशा ठिकाणांना आपण रेड कॉरिडॉर म्हणून ओळखत असतो. त्यामध्ये कोणकोणते राज्य येतात? छत्तीसगड आहे, झारखंड आहे, ओडिशा, त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्यामधील गडचिरोलीचा भाग, आंध्र प्रदेश आणि बिहार. हे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा याविषयी लक्षात ठेवायचा आहे की नुकतंच भारताचे जे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी नुकतंच याची घोषणा केलेली आहे किंवा लक्ष ठेवलेलं आहे की भारताला मार्च 2026 पर्यंत नक्षलमुक्त आम्ही करून दाखवणार आहोत किंवा भारतातून नक्षल जे आहे ते हद्दपार करणार आहोत. हे सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न बघूया
नुकतेच जिल्हा पक्षी घोषित करणारा महाराष्ट्रातील दुसरा जिल्हा कोणता ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, रत्नागिरी हा जिल्हा पक्षी घोषित करणारा महाराष्ट्रातला दुसरा जिल्हा ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर रत्नागिरी हा जिल्हा पक्षी घोषित करणारा महाराष्ट्रातला दुसरा जिल्हा ठरलेला आहे मित्रांनो. आणि हे जे काही जिल्हा पक्षी आहे त्याचं नाव काय आहे? तर महाधनेश, त्याला आपण ग्रेट इंडियन हॉर्नबिल असं सुद्धा म्हणतो. याची घोषणा नुकतंच जे त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षी मित्र संमेलन भरवण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी याची घोषणाही करण्यात आलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर भारतातील जिल्हा पक्षी घोषित करणारा पहिला जिल्हा विचारला तर तो आहे कासारगोड, जे की केरळ या राज्यामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा पक्षी घोषित करणारा पहिला जिल्हा जर विचारला तर तो आहे रायगड. त्याचं नाव आहे जे जिल्हा पक्षी घोषित करण्यात आलेला आहे रायगडचा तिबेटी खंड्या, आणि दुसरा जिल्हा आहे रत्नागिरी. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, शहर पक्षी घोषित करणारा पहिला जिल्हा आहे अमरावती, जे की शहर पक्षी आहे तांबट पक्षी. हे सर्व मुद्दे मित्रांनो लक्षात ठेवायचे आहे. महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे आपल्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे होऊन जातात. परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारण्यात येत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? पुरस्कारांसंबंधित अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारण्यात येतच असतो. तर ऑप्शन्स या ठिकाणी आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, राजू बाविस्कर यांना मराठी भाषेसाठी 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर साहित्य अकादमी पुरस्कार जे 2025चे आहे त्याची नुकतंच घोषणा झालेली आहे. तर हे जे काही पुरस्कार आहे मित्रांनो, आपण जर बघितलं याची सुरुवात 1955 साली झालेली आहे. आणि हे जे पुरस्कार आहेत एकूण 24 भाषांसाठी दिले जात असतात. ते कोणते आहेत? तर राज्यघटनेमध्ये जी काही 8वी अनुसूची आहे त्यामध्ये जे सांगण्यात आलेल्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषा, तसेच इंग्रजी आणि राजस्थानी अशा एकूण 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला हे जे पुरस्कार विजेते आहेत 2025चे त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, राजू बाविस्कर. त्यांचं आत्मचरित्र आहे काळ्या निळ्या रेषा, यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे नाव आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण हे महाराष्ट्रीयन व्यक्ती असल्यामुळे आपल्याला यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच इतर भाषेमधील प्रमुख विजेते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हिंदी भाषेमध्ये जर बघितलं तर विजेत्या ठरलेल्या आहेत ममता कालिया. त्यांचं जीते जी इलाहाबाद जे आठवणी आहे त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. इंग्रजी भाषेसाठी नवतेज सरना यांना देण्यात आलेला आहे. कादंबरी आहे क्रिम्सन स्प्रिंग. त्यानंतर संस्कृत भाषेसाठी साधू भद्रेश दास यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याची कविता आहे प्रस्थान चतुष्टे ब्रह्मघोष. तसेच 2024चे मागचे जर विजेते विचारले तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. तर आपले साहित्य अकादमीचे मराठी युवा साहित्याचे विजेते होते प्रदीप कोकरे. त्यांची कादंबरी होती खोल खोल दुष्काळ डोळे. आणि साहित्य अकादमी बाल मराठी साहित्याचे विजेते होते भारत सासने. त्यांचे जे कविता संग्रह आहे आभाळमाया, यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सर्व मुद्दे आपल्याला पाठच करायचे आहेत कारण अत्यंत महत्त्वाचा हा पुरस्कार आहे ज्यावर प्रश्न हा विचारण्यात येत असतो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आलेला आहे. तर 60व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, आर वैरामुथू यांना 60व्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ज्ञानपीठ पुरस्कार 2025 याची घोषणा झालेली आहे. याचा क्रमांक आहे 60वा. हा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. विजेते ठरलेले आहेत आर वैरामुथू, जे की प्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आहेत मित्रांनो. आणि ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे तमिळ लेखक ठरलेले आहे. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हे जे काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवा. हा जो पुरस्कार आहे मित्रांनो तो भारतीय ज्ञानपीठ कडून दिला जात असतो आणि हा भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. याची सुरुवात 1965 साली झालेली आहे. स्थापना मात्र 1961 साली झालेली आहे. हे दोन्ही मुद्दे आपल्याला फरक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. पुरस्काराचं स्वरूप जर बघितलं तर 11 लाख रुपये, सरस्वतीची कास्य मूर्ती आणि प्रशस्ती पत्रक हा विजेत्याला दिला जात असतो. आणि हा पुरस्कार एकूण 23 भाषांसाठी दिला जातो. मग या 23 भाषा कोणत्या आहेत?
तर राज्यघटनेमधील ज्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा आहेत त्या 22 भाषा आणि इंग्रजी अशा एकूण 23 भाषा हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच 2024चे जरी आपल्याला विजेते विचारले तर त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. विनोद कुमार शुक्ल हिंदी साहित्यासाठी त्यांना मागच्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. हे सर्व मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, हा सुद्धा मित्रांनो पुरस्कार संबंधित एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे. तुम्ही म्हणत असाल की एवढे सारे पुरस्कार एकाच व्हिडिओमध्ये कसे आलेले आहेत? कारण मित्रांनो या महिन्यामध्ये खूप सारे पुरस्कार घोषित करण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी आपण सर्वच पुरस्कार वन बाय वन डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे, जे तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर प्रश्न काय असेल, ऑस्कर 2026 पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, वन बॅटल आफ्टर अनदर. हा सर्वोत्कृष्ट चित्रपट या ऑस्कर सोहळा जो पार पडलेला आहे 2026चा त्यामध्ये ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ऑस्कर 2026 याचा क्रमांक होता 98वा. याचं आयोजन अमेरिकेमधील लॉस एंजेलिस या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे मायकेल बी जॉर्डन, त्याचा चित्रपट आहे सिनर्स. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे जेसी बकली, चित्रपट आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले आहेत पॉल थॉमस अँडरसन, त्यांचा चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरलेला आहे केप ऑफ डेमॉन हंटर्स. तसेच अजून 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. सर्वाधिक पुरस्कार जिंकणारा चित्रपट यामध्ये ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर. यामध्ये एकूण 6 चित्रपट पुरस्कार या चित्रपटाने पटकावलेले आहेत. त्यासोबतच आपल्या भारतासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे, भारताकडून ऑस्कर 2026 साठी आपण होमबाउंड हा चित्रपट पाठवलेला होता मित्रांनो. दिग्दर्शक आहेत त्याचे नीरज घायवान. हे सुद्धा आपल्याला चित्रपट परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, 79व्या बाफ्टा सोहळ्यामध्ये पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, बुंग असं त्याचं नाव आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर 79व्या क्रमांकाचा हे बाफ्टा अवॉर्ड सोहळा पार पडलेला आहे. कुठं पार पडला? तर रॉयल फेस्टिवल हॉल लंडन या ठिकाणी. आणि हे जे काही अवॉर्ड्स आहे मित्रांनो, एक संस्था त्याचं आयोजन करत असते, ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स. हे लक्षात ठेवायचं आहे. याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे वन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे रॉबर्ट आरामियो. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे जेसी बकली, त्याचा चित्रपट आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे भारतीय चित्रपट आहे, जे की मणिपुरी भाषेमधला चित्रपट आहे, त्याचं नाव आहे बुंग. याचा निर्माता आहे फरहान अख्तर. हे 2 नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण एका भारतीय चित्रपटाला अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जर मिळत असेल तर त्यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जे काही बाफ्टा पुरस्कार आहे मित्रांनो, त्यामध्ये पुरस्कार जिंकणारा हा बुंग चित्रपट पहिला भारतीय चित्रपट ठरलेला आहे. हा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, G7 शिखर परिषद 2026चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, फ्रान्स या देशामध्ये G7 शिखर परिषद 2026चं आयोजन केलं जाणार आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर G7 शिखर परिषद 2026 हे फ्रान्स या देशामध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. याची आवृत्ती असणार आहे 52व्या क्रमांकाची. कालावधी असेल 15 ते 17 जून 2026. याविषयी महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी हा आहे, हे जे काही फ्रान्समध्ये होणारी G7 शिखर परिषद आहे त्यामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना या शिखर परिषदेसाठी विशेष आमंत्रण दिलेलं आहे, म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच आपल्याला G7 विषयी महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. याची स्थापना 1975 साली झालेली आहे आणि सध्या सदस्य देश आहेत अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि कॅनडा. यामध्ये सदस्य देश कोणते आहेत हे प्रश्न बऱ्याचशा वेळेस आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेला आहे, म्हणून G7 मधले सदस्य देश आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले? याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, स्मृती मंधाना. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा.
तर BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 वर्षासाठी नुकतंच पुरस्कारांची घोषणाही करण्यात आलेली आहे किंवा पुरस्कार देण्यात आलेले आहे. तर यामध्ये आपण जर बघितलं तर भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच यामध्ये काही इतर विजेते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर ठरलेले आहे बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, पॅरा स्पोर्ट्स ऑफ द इयर ठरलेले आहे प्रीती पाल, जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे अंजली भागवत हिला. हे सर्व मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की रणजी ट्रॉफी 2025-26 वर्षासाठीचा विजेता कोणता संघ ठरला आहे? याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, जम्मू काश्मीर. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर रणजी ट्रॉफी 2025-26 नुकतंच पार पडलेले आहे मित्रांनो. याविषयी महत्त्वाचं का? कारण 91 वर्षाच्या रणजी इतिहासामध्ये जम्मू काश्मीरने पहिल्यांदाच हे रणजी ट्रॉफी विजेतेपद पटकावलेलं आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा होऊन जातो. याचा अंतिम सामना KSCA स्टेडियम जे आहे कर्नाटक हुबळी या ठिकाणचं त्या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि हा सामना कोणत्या संघामध्ये पार पडलेला आहे? तर जम्मू काश्मीर विरुद्ध कर्नाटक. यामध्ये जम्मू काश्मीर हा विजेता ठरलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये सामनावीर ठरलेला आहे शुभम पुंडीर, मालिकावीर ठरलेला आहे अकीब नबी डार, त्याने सर्वाधिक बळी घेतलेले आहेत. आपल्याला या जम्मू काश्मीर संघाचा कर्णधार विचारला जाऊ शकतो, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे पारस डोगरा. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा पारित करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा नुकताच पारित करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर कायद्याचं नाव काय आहे? महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. याचा उद्देश काय आहे? का हा कायदा पारित करण्यात आलेला आहे? तर जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून जे काही धर्मांतर केलं जात असतं ते कुठेतरी रोखण्यासाठी हा कायदा आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केलेली होती फेब्रुवारी 2025 मध्ये. ते कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती? तर महाराष्ट्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही कायदा आहे मित्रांनो, या कायद्याचं भंग केल्यानंतर शिक्षेची तरतूद काय आहे? तर 7 वर्ष कैद आणि 5 लाख रुपये दंड असं या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच गुरु तेग बहादूर साहिब यांची कितवी पुण्यतिथी नुकताच साजरी करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 350व्या क्रमांकाची नुकतंच गुरु तेग बहादूर साहिब जे आहेत त्यांची ही पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला बघायचे आहेत. तर गुरु तेग बहादूर साहिबजी जी आहेत त्यांची ही 350व्या क्रमांकाची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे मित्रांनो. हे शिखांचे 9व्या क्रमांकाचे गुरु आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि याविषयी महाराष्ट्र सरकारकडून नवी मुंबई खारघर या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. नुकतंच जे परीक्षा झालेल्या आहेत पोलीस भरतीच्या, त्यामध्ये हा प्रश्न सुद्धा आलेला आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला दिसून येऊ शकतो, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच गुरु तेग बहादूर साहिब जे आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. शीख धर्माचे हे 9व्या क्रमांकाचे गुरु आहेत. त्यांना हिंद दी चादर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यांची हत्या 1675 मध्ये औरंगजेबाकडून करण्यात आलेली होती. हे काही महत्त्वाचे मुद्दे यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ खरंच आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. तसेच अजून आपण कोणत्या विषयांवर व्हिडिओ बनवला पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या आपण विषयावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला मग पुढचा प्रश्न बघूया. तर नुकतेच 2025 सालासाठीचा सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, रामकुमार मुखोपाध्याय. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर सरस्वती सन्मान 2025चा नुकतंच हे जे काही रामकुमार मुखोपाध्याय आहेत त्यांना देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. त्यांचं कादंबरी आहे हर पार्वती कथा, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या कादंबरीमध्ये काय आहे तर भारतीय पौराणिक कथा ज्या आहेत शिव पार्वतीच्या, त्याचा आधुनिक दृष्टिकोनामध्ये
हे पुनर्मांडणी करून यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे एक बंगाली लेखक आहेत मित्रांनो. हे सुद्धा विशेष करून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण खूप वर्षानंतर सरस्वती सन्मान हा बंगाली एखाद्या लेखकाला देण्यात आला असल्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच आपल्याला 2024 चे विजेते लक्षात ठेवायचे आहेत. साधू भद्रेश दास त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुधाला मागच्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच सरस्वती सन्मान जो आहे त्याविषयी लक्षात ठेवा. याची सुरुवात 1991 साली झालेली आहे आणि हा जो पुरस्कार आहे के बिर्ला फाउंडेशनकडून दिला जात असतो. स्वरूप असतं 15 लाख रुपये आणि हा जो काही पुरस्कार आहे किती भाषांसाठी दिला जातो तर लक्षात ठेवायचं आहे. राज्यघटनेमध्ये ज्या अनुसूची 8 मध्ये एकूण ज्या 22 भाषा सांगण्यात आलेल्या आहेत त्यामधील ज्या काही साहित्यकृती आहे त्यासाठी हा पुरस्कार दिला जात असतो. हे आपल्याला मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की जागतिक अन्न पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, डॉक्टर ह्यूब ललीव्हेल्ड यांना 2026 सालासाठी जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर जागतिक अन्न पुरस्कार 2026 याचे विजेते ठरलेले आहेत डॉक्टर ह्यूब ललीव्हेल्ड. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक संस्था आहे त्यांची ग्लोबल हार्मोनायझेशन इनिशिएटिव्ह, ह्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. कार्य काय आहे, का हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर अन्न सुरक्षा क्षेत्रातील क्रांतिकारी कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. त्यासोबतच 2025 चे विजेते कोण होते आपल्याला नाव लक्षात ठेवायचं आहे. मारियांगेला हुंगरिया हे 2025 चे विजेते होते. हे जे जागतिक अन्न पुरस्कार आहे मित्रांनो त्याविषयी लक्षात ठेवा. हा अन्न व शेती क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखलं जातं. याची स्थापना 1986 साली डॉक्टर नॉर्मन बोरलॉग जे आहेत, ज्यांना आपण फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन जगाचे म्हणून ओळखलं जातं, त्यांच्याद्वारे करण्यात आलेली होती. आणि हा पुरस्कार पहिल्यांदा कोण जिंकलं होतं किंवा कोणाला देण्यात आलेलं होतं ते एक भारतीय होते, डॉक्टर MS स्वामीनाथन, ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांना हा पुरस्कार पहिल्या क्रमांकाचा देण्यात आलेला होता. या पुरस्काराचं स्वरूप असतं $5,00,000. हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा असेल तर हिवाळी ऑलिम्पिक्स 2026 नुकतंच पार पडलेले आहेत. 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या दरम्यान इटली या ठिकाणी. यामध्ये जर भारताची कामगिरी आपण बघितली तर भारताला या स्पर्धेमध्ये एकही पदक आपल्याला जिंकता आलेलं नाही. हे सुद्धा आवर्जून आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये कोणकोणत्या देशांनी टॉपची कामगिरी करून दाखवलेली आहे किंवा पदक जिंकलेले आहेत या ठिकाणी आपण चार्ट दिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर नॉर्वे देशाने सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत. त्यानंतर आहे अमेरिका आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे नेदरलँड्स. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही जे काही एकूण पदकांची जी संख्या आहे ती चुकून 412, 333 आणि 204 अशी झालेली आहे. कृपया करून क्रमांक या ठिकाणी काउंट करून आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ते टाईप मिस्टेक आहे ते आपण दुरुस्त करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा असणार आहे तर ऑपरेशन इपिक फ्युरी व लायन रोअर जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर हे जे काही ऑपरेशन आहे मित्रांनो अमेरिका आणि इस्रायलनं नुकताच संयुक्तपणे इराण विरुद्ध हे राबवलेलं होतं. त्यामध्ये इराणचे जे सर्वोच्च नेते आहेत आयतुल्ला खामेनी, तसेच संरक्षण दल प्रमुख जे आहेत त्या देशामधील अब्दुल रहीम मौसावी, संरक्षण मंत्री अझीज नसीर जाहेद हे नुकताच या प्रमुख व्यक्तींचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू हा झालेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो जगभराची अवस्था ही खूप वाईट करून टाकलेली आहे या अमेरिकेने आणि या इस्रायल या देशाने. कारण अमेरिका आणि इस्रायल देश अडून बसलेले आहेत युद्धावर. तसेच इराण हा देश सुद्धा कोणतीही माघार घेण्याच्या सध्या तरी तयारीमध्ये दिसत नाही. त्यामुळेच भारतामध्ये आपल्याला त्याचे फटके जाणवत आहेत, चटके जाणवत आहेत. LPG आपलं संपलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये हे जर युद्ध लवकर संपलं नाही तर त्याचा इम्पॅक्ट परिणाम सगळ्या जगावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून हे आपल्याला याविषयी महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. ही आंतरराष्ट्रीय घडामोड आहे. त्यासोबतच याविषयी एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, हॉर्मुझची जी खाडी आहे किंवा जी समुद्रधुनी आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कारण खूप साऱ्या परीक्षांमध्ये नुकतंच जे पोलीस भरतीचे झालेले आहेत त्यामध्ये या हॉर्मुझ खाडीवर सुद्धा विचारलेलं आहे. तुम्ही ते खाडी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. या युद्धामधील ती खूप महत्त्वाचा चर्चेचा विषय राहिलेली आहे. त्यानंतर आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026. यामध्ये भारताचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे 13वा आहे.
या अगोदर 2025 मध्ये आपला क्रमांक 11वा होता. 2 अंकांची यामध्ये भारताने सुधारणा केलेली आहे. सर्वाधिक दहशतवाद असणारा देश कोणता आहे सध्या, तर पाकिस्तान आणि बुर्किना फासो, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचे मुद्दे असणार आहेत. तर नुकतंच महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये जे आरोग्य विभाग आहे त्याच्याद्वारे HPV लसीकरण मोहीम ही राबवण्यात आलेली होती. आता HPV काय आहे, तर ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस ज्याला म्हटलं जातं, त्याच्यासाठीची ही लस आहे मित्रांनो. याचा उद्देश काय आहे, तर 14 वर्षापर्यंत ज्या वयोगटातील ज्या मुली आहेत त्यांना गर्भाशयाचा अर्थात सर्व्हायकल कॅन्सर होऊ नये, कर्करोग होऊ नये, म्हणून त्यांना ही लस याद्वारे या अभियानाद्वारे राबवण्यात आलेली आहे किंवा देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026, याचे विजेते ठरलेले आहेत इराण या देशाचे कावेह मदनी. ते सध्या जर बघितलं तर संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर वॉटर एन्व्हायरमेंट अँड हेल्थचे संचालक आहेत. पुरस्कार जिंकणारे ते सर्वात तरुण विजेते ठरलेले आहेत मित्रांनो. त्यांचं वय आहे 44. हे आपल्याला स्टार करून मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा मुद्दा असेल की भारताचा 94व्या क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आहे. त्याचं नाव आहे मयांक चक्रवर्ती, जो की आसाम या राज्याचा आहे. तसेच मित्रांनो अजून एक महत्त्वाचा मुद्दा याच्याविषयी लक्षात ठेवा, ईशान्य भारतामधील हा पहिला बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आहे. त्यानंतर आहे संगीत कलानिधी पुरस्कार 2026, त्याच्या विजेत्या ठरलेल्या आहेत वीणावादक डॉक्टर जयंती कुमारेश. त्यानंतर पुढचे आपल्याला वन लाईनर बघायचे आहेत. तर पुण्यभूषण पुरस्कार 2026, त्याचे विजेते ठरलेले आहेत उद्योगपती अभय फिरोदिया, जे की फोर्स मोटर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत मित्रांनो. त्यानंतर सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर कर्नाटक राज्यामध्ये 16 वर्षाखालची जे मुलं आहेत त्यांना सोशल मीडिया वापरावर बंदी त्या ठिकाणच्या सरकारने घातलेली आहे. असा करणारा तो कर्नाटक राज्य भारतातला पहिला राज्य ठरलेला आहे. हा स्टार करून मुद्दा ठेवायचा आहे. त्यानंतर गुजरात राज्यामध्ये समान नागरी कायदा संहिता लागू करण्यात आलेली आहे आणि असा करणारा स्वातंत्र्यानंतरचा गुजरात हा दुसरा राज्य ठरलेला आहे. पहिलं राज्य कोणतं आहे, उत्तराखंड. तसेच स्वातंत्र्याआधी जर UCC किंवा समान नागरी संहिता लागू करणारा राज्य कोणतं आहे असं जर प्रश्न विचारला तर त्याचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे, गोवा राज्य आहे. त्यानंतरच्या वन लाईनर बघायचे आहेत. तर BCCI नमन पुरस्कार 2026 ची घोषणा झालेली आहे. तर जे काही 2024-25 मधील उत्कृष्ट कामगिरी करणारे जे खेळाडू आहेत त्यांचा गौरव यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रमुख विजेते आपल्याला बघायचे आहेत. पॉली उमरीगर पुरस्कार पुरुष कॅटेगरीमध्ये शुभमन गिल याला देण्यात आलेला आहे. महिलांमध्ये स्मृती मंथाना हिला, CK नायडू जीवन गौरव पुरस्कार राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना देण्यात आलेला आहे. हा मुद्दा स्टार करून ठेवायचा आहे. 100% येणाऱ्या परीक्षांमध्ये हा पुरस्कार आपल्याला विचारला जाणार आहे. त्यानंतर आहे महिला जीवन गौरव पुरस्कार मिताली राजला देण्यात आलेला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरस्कार पुरुष कॅटेगरीमध्ये हर्षित राणाला देण्यात आलेला आहे आणि महिला कॅटेगरीमध्ये यन श्रीचरणी हिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे सर्व मुद्दे मित्रांनो अतिशय महत्त्वाचे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला भेट द्या. टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555. त्या ठिकाणी सर्व लेक्चरच्या मोफत नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. थांबूया मग, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.